शकरकंदच्या हलव्यासाठी लागणारं साहित्य आहे साजूक तूप, दूध, काजू आणि बदामचे तुकडे, विलायची आणि 2 शकरकंदीचे किसलेले काप. आता आपण साजूक तूप टाकू. त्यामध्ये काजू आणि बदामचे काप टाकून त्याला थोडा वेळ रोस्ट करू. आता यामध्ये आपण शकरकंद टाकू. त्याला छानपैकी रोस्ट करू. हलवा छानपैकी परतून घेऊ. आता यावर आपण झाकण ठेवून थोडा वेळ याला वाफ देऊ. आता छानपैकी वाफ देऊन झाली आहे. आता बघूया की हलवा कसा दिसतो. आता यामध्ये आपण दूध टाकू आणि 1 वाटी साखर टाकू. तुम्हाला कितपत गोड आवडते तुम्ही त्या हिशोबाने त्यात साखर टाकू शकता. आता यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं आपण वाफ काढून घेऊ. आता आपण बघूया हलवा कसा झाला आहे. आता यामध्ये आपण विलायची टाकू. छानपैकी आता परतून घेऊ. आता थोडा वेळ आणखी मोठ्या फ्लेमवर छानपैकी परतून घेऊ. आता आपला हलवा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊ. बघा किती छान सुरेख हलवा झालेला आहे. आता हलवा आपण काढून घेऊ. बघा छानपैकी हलवा तयार झालेला आहे शकरकंदचा. आता माझ्या सासूबाई खाऊन बघतील की हलवा कसा झाला. छान झाला. ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे, हिरुबाई वानखडे. तुम्ही पण बनवा, हलवा करून बघा.